तर या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही जो मुंबई पुणे मुंबई पिक्चर आधी बघितलाय त्याला आमच्याबरोबर नव्याने बघा. तुम्ही त्या दोघांची पहिली भेट बघितलीये, कधी तू हे गाणं पण गुणगुणलंय आणि मुंबईच्या त्या मुलीच्या आणि पुण्याच्या त्या मुलाच्या अनोख्या प्रेम कथेच्याही प्रेमात तुम्ही पडला. आपण सगळेच या पिक्चरकडे एक लव्ह स्टोरी म्हणून बघतो, ते बरोबरच आहे. बट या लव्ह स्टोरीच्या व्यतिरिक्त त्याच्यात जर अजून काही असेल तर चला बघूया. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की याच चित्रपटाकडे 3 वेगवेगळ्या नजरेने कसं बघता येतं आणि त्यातला एक दृष्टिकोन कदाचित या चित्रपटाच्या शेवटाबद्दलचा तुमचा विचार पूर्णपणे बदलेल. त्रिभुवनातलं सत्य आहे ते. इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला राव. नमस्कार मंडळी, मी निमिषा केसकर जोशी आणि मी सागर जोशी. काही पणच्या या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. वरवर पाहता मुंबई पुणे मुंबई ही एक सरळ कथा आहे. 2010 साली प्रदर्शित झालेल्या या पिक्चर मध्ये मुंबईची एक मुलगी पुण्यात येते जी एकदम बिनधास्त आहे आणि ती भूमिका ऑफकोर्स साकारली आहे उत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वेने. ती फक्त एका दिवसासाठी पुण्यात येते आणि तिचं मिशन घरच्यांनी निवडलेल्या पुण्याच्या मुलाला नकार दे. पुण्यात पोचल्या ती सहजच एका पुण्यातल्या मुलाला एक पत्ता विचारते आणि त्या मुलाचं काम केलंय स्वप्नील जोशी. ती पत्ता विचारते आणि योगायोगाने तोच मुलगा निघतो ज्याचा पत्ता ती शोधत असते. आणि मग सुरू होतो त्या दोघांचा एका दिवसाचा प्रवास, ज्याच्यात वाद आहेत, गप्पा गोष्टी आहेत, एक उमळणारं नातं आहे. थोडक्यात सांगायचं तर बिफोर सनराईज हा जो इंग्लिश पिक्चर आहे ना, त्याची मराठी आवृत्ती. 2 अनोळखी लोक भेटतात, एका दिवसासाठी वेळ घालवतात आणि त्यांच्या केमिस्ट्रीवर आधारित अख्खा पिक्चर आपल्याला दिसतो. पण त्यांच्या संवादामध्ये आणि चोरट्या नजरांमध्ये आणि त्यांचा दिवस जसा जसा पुढे सरकतो याच्यामध्ये काही इतर कथांचे धागे सुद्धा जोडलेले आहेत. आम्ही सुप्त अर्थाबद्दल बोलत नाहीये, आम्ही तुमच्या आणि आमच्या डोळ्यासमोर दडलेल्या वेगळ्या कथांबद्दल बोलतोय. थिअरी पहिली, 2 ध्रुवांचा सिद्धांत किंवा विरुद्ध स्वभावांचं आकर्षण. तर सर्वात लोकप्रिय जो अँगल आहे त्याच्यापासून सुरुवात करू. द रोमॅन्टिक फॉर्म्युला, जो आपण बऱ्याच पिक्चर्स मध्ये बघितलेला आहे आणि ज्याचे आपल्याला बरेच पुरावे पण मिळतात. ते म्हणजे मुंबईची मुलगी पुण्याचा मुलगा. ते मी मुंबईची, तो पुण्याचा. पुण्याचा म्हणजे त्यांचे स्वभाव विरुद्ध आहेत, बट ते एकमेकांना पूर्ण करतात, परिपूर्ण करतात. भेटल्या क्षणापासून आपल्याला ऍज अन ऑडियन्स त्यांच्यातले ते जे डिफरन्सेस आहेत ते व्यवस्थित दिसतात. ती म्हणजे मुंबईची ऊर्जा, एनर्जी, वेगवान, फॅशनेबल आणि कमालीची स्पष्ट वक्ता. ती एक स्टायलिश लाल रंगाचा स्कर्ट आणि हिल्सच्या उंच टाच्यांच्या चपला घालून उतरते. पुण्यात दिवसभर फिरण्यासाठी हा मूर्खपणाचा निर्णय असू शकतो, पण तिच्या शहराचा तो आत्मविश्वास पूर्ण स्वभाव हे पूर्णपणे दर्शवतो. तिचा फोन बंद पडलाय, ती हरवली आहे, पण तिच्या आत्मविश्वासात मात्र जराही फरक दिसत नाही. तिचा स्वभाव मुंबईच्या ट्रॅफिक सारखा कधीही भडकू शकतो. ती तिच्या शहराची महत्वाकांक्षा आणि सुंदर धावपळ आहे. आणि तिच्या विरुद्ध तो म्हणजे पुण्याचा मुलगा आहे, त्याला त्याच्या पारंपरिक निवांत शहराचा भयंकर अभिमान. अरे पुण्याची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्याला तो आधी शॉर्ट्स आणि टी शर्ट मध्ये दिसतो, बिकॉज तो क्रिकेट खेळत असतो. तुम्ही जर बघितलं असेल त्याच्या टी शर्टवर वर्ल्ड बेस्ट बॅचलर म्हणजे जगातला उत्कृष्ट बॅचलर असं लिहिलेलं आहे, असं त्याला वाटतंही आणि हा त्याचा विश्वास पण आहे. म्हणजे पुण्याचा शांतता आणि खोचक बट मार्मिक स्वभावाचं प्रतिनिधित्व करतो, नाही का? मी पण पुण्याची आहे, मी करते का मला सांगा कॉमेंट्स मध्ये. त्यांचा तो संपूर्ण दिवस हा या 2 वेगळ्या ऊर्जांमधील एक सुंदर नृत्य आहे. ती त्याला त्याच्या कवचातून म्हणजे शेलमधनं बाहेर काढणारी एक नैसर्गिक शक्ती आहे, तर तो तिला शांत करून तिच्या आतल्या भावनांची वाट मोकळी करून देणारा एक आधार आहे. तिचं व्यक्तिमत्व तसं बोलकं आहे आणि त्यामुळेच अख्खी स्टोरी पुढे चालू राहते, हे आपण बघतोच. म्हणजे तिच्या त्या स्वभावामुळे त्यांच्यातले डिफरन्सेस समोर येतात आणि ते त्यांच्या पास्ट बद्दल, भूतकाळाबद्दल, प्रिव्हियस रिलेशनशिप्स बद्दल बोलतात. मुंबई पुणे हे जे डिबेट आहे ते त्यांच्या रोमॅन्सचं एक इंजिन आहे, ते त्या कथेला पुढे नेत आहे. त्याच्या शांततेला तिच्या उत्साहाची गरज आहे आणि तिच्या आगीला त्याच्या शांतपणाची गरज आहे. कॉम्प्लिमेंटरी. ते दोघं एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत. ही थिअरी सांगते की ते प्रेमात पडतात कारण ते एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत,
आणि ते एकमेकांमधल्या उणीवा म्हणजे गॅप्स आणि शॉर्टकमिंग्स भरून काढतात. म्हणूनच ते एक चांगलं कपल आहे, म्हणूनच ही एक चांगली प्रेमकथा आहे आणि म्हणूनच हा चित्रपट खूप जणांना आवडला सुद्धा. थिअरी 2, आरशाचा सिद्धांत. म्हणजेच ते वेगळे नाहीत, ते सारखे आहेत. जरी ती मुंबईची आहे, तो पुण्याचा आहे, तरी ते एक्झॅक्टली सारखे आहेत. ते दोघे एकाच पर्सनॅलिटीचे आहेत, फक्त ते आपापल्या शहरांच्या मुखवट्या मागे लपलेले आहेत. त्यांचे सतत होणारे वाद हे विरुद्ध स्वभावाचा संघर्ष नसून स्वतःच्याच त्रुटी समोर आल्यामुळे होणारी चिडचिड आहे. पुण्याला काही फॅशन सेन्स नाही, मुंबईत गर्दीच असते, मुंबईला काही कल्चर नाही, बट पुण्याला आहे, हे त्यांचं चालूच राहतं पिक्चरभर. आणि हा फक्त काय म्हणतात ना, विनोद नाहीये किंवा ही एंटरटेनमेंट नाहीये, हे त्यांचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. हा त्यांचा स्वभाव आहे की आपल्या एकमेकांच्या शहराबाबतीत प्रचंड स्वाभिमानी. दोघेही जजमेंटल आहेत, दोघांनाही प्रीकन्सिव्ड नोशन्स आहेत आणि पिक्चर संपेपर्यंत ते सोडत नाही. इनफॅक्ट लास्ट सीनला सुद्धा जेव्हा ती म्हणते, तो विचारतो तुझं नाव काय, का ती विचारते तुझं नाव काय, तेव्हा ते दोघंही, एक पुणे म्हणतो एक मुंबई म्हणतो. हे फक्त शहराच्या अभिमानापुरतं मर्यादित नाहीये, त्यांचं मानसिक ओझं पण सारखंच आहे. ते दोघेही आपल्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमधनं अजूनही सावरत आहेत. दोघांच्याही मनात नात्यांबद्दल तितकीच कटुता आहे आणि परत दुखावलं जाण्याची भीती पण आहे. ते त्यांच्या एक्स बद्दल बोलतात कारण ते एकमेकांपासून वेगळे आहेत म्हणून नाही, कारण ते दोघेही एकाच भावनेच्या गर्तेत अडकलेले आहेत. फीलिंग इन द सेम बोट. दोघांची कौटुंबिक परिस्थिती सारखीच आहे. दोघांचेही पालक त्यांना लग्न कर याच्याच मागे लागलेले आहेत. दोघंही वेळेनुसार शांत आहेत स्वभावाने, दोघंही वेळेनुसार खूप बडबड करतात. हे तर आपल्याला दिसतंच ना. आणि हेही दिसतं की ती तिच्या आतली जी इनसिक्युरिटी आहे किंवा तिला तिच्यातला जो कमीपणा वाटतो तो लपवण्यासाठी जास्त बडबड करते. वेरेस तो नुसताही बडबड करू शकतो, बट त्याला ऐकताही येतं, जे तिलाही येतं. आणि एक थोडासा शातीर गेम जो तो करतो, म्हणजे तिच्या खेळात सामील होतो. त्याला सगळं माहितीये, त्याला पहिल्या क्षणापासून सगळं माहितीये, तरी तो गेम कंटिन्यू करतो. ते दोघेही जाम हट्टी आहेत. ते विचार न करता वागतात, पण समोरचा सुद्धा विचार न करता वागला तर त्यांना अत्यंत राग येतो. या थिअरीनुसार त्यांचं नातं एकमेकांना पूर्ण करण्यासाठी नाही, पण एकमेकांना ओळखण्यासाठी आहे. ते दोन ध्रुव नाहीत, ते आरशातलं प्रतिबिंब आहे. त्यांना खूप दिवसांनी एक असा व्यक्ती भेटलाय जो त्यांना तंतोतंत समजू शकतो. तर या झाल्या आमच्या 2 थिअरीज. एक म्हणजे ते एक्झॅक्टली सेम आहे, 2 म्हणजे ते पूर्णपणे विरुद्ध आहे. आमच्या शेवटच्या आणि सर्वात चक्रावून टाकणाऱ्या थिअरीकडे जाण्याच्या आधी आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कुठल्या थिअरीच्या बाजूने आहात. क्लासिक रोमॅन्टिक थिअरी का सायकोलॉजिकल मिरर थिअरी? आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप सगळं करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांच्या समोर आमचे हे काही जे मुद्दे आहेत ते पोहोचतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे किंवा तुमच्या डोक्यातही अशा गोष्टी चालतात हे त्यांना समजेल. थिअरी नंबर 3, योगायोगांचा सिद्धांत, किंवा हे सगळं निव्वळ नशीबच होतं. पहिल्या ज्या 2 थिअरीज आहेत ना, ते त्यांच्या स्वभावावर बेस्ड आहेत. म्हणजे ती अशी आहे, तो असा आहे, किंवा ती तशी नाहीये, तो तसा नाहीये. बट ही जी थिअरी आहे ही त्या दोन्हीकडे दुर्लक्ष करते आणि ही म्हणते की हा एक नेचर मधला डॉमिनो इफेक्ट आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी घडतं, त्याचा कुठेतरी काहीतरी कॉन्सिक्वेन्स होणार आहे, की ह्याचा संबंध ह्याच्याशी आहे, बट या गोष्टीत या पर्सनॅलिटीजचा काही संबंध नाहीये. हा निव्वळ एक योगायोग आहे. तुम्ही जर या कथेच्या साखळीतील एक जरी कडी काढली तर ही अख्खी कथा कोसळून पडते. ही थिअरी चित्रपटाच्या प्रेमकथेचं रूपांतर एका योगायोगाच्या शक्तीचं प्रदर्शन करणाऱ्या कथेमध्ये होते. थोडासा विचार करा की ती मुंबईवरून पुण्याला आली ट्रेनमधनं आणि तिच्याकडे जो पत्ता आहे तो ती कोणालाही विचारू शकली असती, पण निव्वळ नशिबाचा सगळा खेळ. इतक्या लोकांना विचारायच्या ऐवजी ती जाते त्याच्याच कडे. याची पॉसिबिलिटी किती कमी आहे. तो तिला पत्ता सांगतो आणि ते वेगळे होतात, पण थोड्या वेळाने ती पीसीओ बूथवर जाते. हाही तिथेच आलेला असतो, म्हणून ते पुन्हा भेटतात. तिला दुसरा फोन मिळाला असता तर ती दुसऱ्या पीसीओ मध्ये गेली असती तर. थोड्या वेळाने तिला रिक्षा मिळत नाही हे तो बघतो आणि म्हणून तिला लिफ्ट देतो. तिला रिक्षा मिळाली असती तर. बोलता बोलता ते कॉफी शॉप पर्यंत पोहोचतात. त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तो त्याचं घड्याळ तिला देतो. त्याच्यानंतर ती म्हणते की तुझ्या ATM कार्डमधनं मला पैसे काढून दे. ती तिथे थांबते. तिथे थांबता थांबता ते परत बोलतात. ती सारसबागेचं नाव काढते. त्याला एकदम पुणेरी अभिमान त्याचा जागा होतो की असं कसं नाव घेतलं सारसबागेचं, चल मी तुला घेऊन चलतो. काय काय म्हणलीस तू? ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काहीतरी नाही,
सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचा सारसबागेचं. तिथे गेल्यावर ऑफकोर्स ते भेळ खातात. भेळ खाल्ल्यावर तिला ऍसिडिटी होते. ते चितळ्यांच्या दुकानात जातात. तिथे गेल्यावर तिचं डोकं फिरलेलं असतं, तिचा काहीतरी मूड खराब झालेला असतो. मग पीसफुल वाटावं म्हणून तो सिंहगडावर घेऊन जातो. यातील प्रत्येक क्षण एक अनपेक्षित योगायोग आहे. पण हे सगळे योगायोग मिळून एक अशी साखळी तयार करतात ज्याच्यानी हे दोन व्यक्ती एकमेकांच्या कक्षेत म्हणजे ऑर्बिटमध्ये गुरफटले जातात. या थिअरीनुसार त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना एकत्र आणत नाहीत. ते वेगवेगळे आहेत म्हणून ते प्रेमात पडतायत असं नाही, किंवा ते सारखे आहेत तरी ते प्रेमात पडतात असंही नाही. योगायोगाने ते इतका वेळ एकमेकांबरोबर घालवतात ज्यामुळे ते एकमेकांना समजू शकतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते प्रेमात पडतात कारण त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेरील अशी एक शक्ती त्यांना सारखी एकमेकांजवळ ढकलत असते. तसं बघायला गेलं तर एक चुकीचं वळण नाही तर दुसऱ्या कोणाला तरी पत्ता विचारला असता, रिक्षा अवेलेबल झाली असती तर, किंवा काही ती सरळ त्याच्या घरी गेली असती, तिथे कुलूप नसतं तर घरी गेली असती, नकार कळवला असता आणि परत मुंबईला त्याच्या त्या दिवशी किंवा तेव्हाच. म्हणजे आपण जे म्हणतो की हे नशिबातच लिहिलेलं होतं, इथे दाखवतो ही सगळी डेस्टिनी आहे. सो या थिअरीमध्ये ते नाहीये तेवढं महत्वाचं, बट योगायोग आहेत, कोइन्सिडेन्सेस, हॅपन्स्टॅन्स जे आपण म्हणतो की हे असं झालं म्हणून काहीतरी असं झालं ना, की हे ठरलेलं होतं आधीपासनं. सो या स्टोरीमध्ये या एलिमेंटला तेवढंच महत्व आहे आणि कदाचित हीच एक रियालिटी आहे जी सर्वात रोमॅन्टिक आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हटलं होतं की तुमच्या या चित्रपटाच्या शेवटीचा जो सीन आहे त्याच्याबद्दल जो विचार आहे तो यातली कुठली तरी एक थिअरी पूर्णपणे बदलून टाकेल. तो शेवट काय आहे की शेवटी ती स्टेशनमधनं बाहेर येते त्याला भेटायला, फोनवाल्या त्याला, आणि इथे स्वप्नील जोशीच्या कायनेटिकचं पेट्रोल संपलेलं असतं. आता या तिन्ही थिअरीपैकी मला सांगा की त्याचं पेट्रोल खरंच संपलेलं असतं, संपलेलं नसतं का योगायोग? थोडक्यात सांगायचं झालं तर एक बरोबर उत्तर नाही. तिन्ही बरोबर असू शकतात, तिन्ही चुकीची असू शकतात. बट सतीश राजवाडेनी हे जे डिरेक्शन केलंय त्याच्यातनं आपल्याला दिसतं की अशा काही मल्टी लेअर स्टोरीज असतात ज्या एक दशकानंतर सुद्धा आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय, जशी आज करतोय. 16 वर्ष 16 वर्ष नाही का. हा चित्रपट आपल्याला शिकवतो की प्रेमाकडेही अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येतं. नियती म्हणून, आत्मिक नातं म्हणून, किंवा एक निव्वळ पण सुखद योगायोग म्हणून प्रेमाकडे बघता येऊ शकतं. तुमची फेवरेट थिअरी कुठली? आमच्याकडनं काही मुद्दे सुटले का? किंवा तुमच्याकडे अजून काही थिअरी असतील तर त्या आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. या व्हिडिओचा फॉर्मॅट थोडा वेगळा होता बट आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं. असंच तुमचे काही फेवरेट सिनेमे असतील ते आम्हाला सांगा, कॉमेंट करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. म्हणजे होतं काय की आमचा एखादा व्हिडिओ आज लाईव्ह झाला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं, म्हणजे तुमच्याकडनं एकही व्हिडिओ सुटणार नाही. आपण व्हिडिओ बघितलात, बरं वाटलं. बघायलाशी खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. असंच बघत राहा. काही पणच्या पुढच्या भागात भेटूच. धन्यवाद.